दिलेले अंक एकदाच वापरून 4 व 5 अंकी संख्या कशी तयार करायची ते आज आपण शिकणार आहोत. 4, 8, 1 व 3 या अंकांपासून प्रथम आपण लहानात लहान संख्या तयार करूया. लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक प्रथम लिहायचा. म्हणून दिलेल्या अंकातील लहान अंक प्रथम लिहूयात. 1, 3, 4, 8 म्हणजेच 1348 ही संख्या तयार झाली. आता मोठी संख्या तयार करूया. मोठी संख्या तयार करताना मोठा अंक प्रथम लिहायचा. म्हणून 8, 4, 3, 1 8431 ही संख्या तयार झाली. आता याच अंकांपासून आपण इतर संख्या तयार करूया. प्रथम मी स्थान मांडून घेतलं, मग स्थानानुसार मी संख्या मांडून घेतल्या. हजार स्थानी 4, शतक स्थानी 8, दशक स्थानी 1, एकक स्थानी 3, 4813. आता मी हजार आणि शतक स्थानचा अंक तसाच ठेवणार, फक्त दशक आणि एककातल्या अंकांची अदलाबदल करणार. बघूया कोणती संख्या तयार होते. 4831. आता हजार स्थानी 4 मी तसेच ठेवले. शतक स्थानी 1 घेतला, दशक स्थानी 8 आणि एकक स्थानी 3, 4183 ही संख्या तयार झाली. आता पुढील संख्या तयार करताना हजार आणि शतक स्थानी मी 4 आणि 1 तसेच ठेवले. दशक आणि एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली. 3, 8, 4138. आता आणखीन पुढे जाताना मी पुन्हा हजार स्थानी 4 तसेच ठेवणार आणि शतकात 1च्या ऐवजी मी 3 हा अंक लिहिणार आणि इतर 2 अंक दशक आणि एकक स्थानी म्हणजेच 1 आणि 8 4318 ही संख्या तयार झाली. आणि अजून एक संख्या तयार करण्यासाठी मी हजार आणि शतक स्थानचे जे अंक आहेत ते तसेच ठेवणार. दशक एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली. किती संख्या तयार झाली. 4381. ह्या संख्या नीट बघा. या संख्येतील प्रत्येक अंकाच्या हजार स्थानी 4 हा अंक आहे. म्हणजे 4 या अंकापासून 4 अंकी 6 संख्या तयार झाल्या. आता या संख्या पहा. प्रत्येक अंक हजार स्थानी घेऊन मी 6 संख्या तयार केलेल्या आहेत. अशा दिलेल्या 4 अंकांपासून 4 अंकी एकूण 24 संख्या तयार होतात. 7028 या अंकांपासून दशक स्थानी 5 असणाऱ्या 5 अंकी संख्या तयार करा. या संख्या तयार करताना मी प्रथम स्थान मांडून घेतलं. तर दशकात 5 हवेत म्हणून मी दशकाच्या स्थानी प्रथम 5 मांडले व इतर अंक इतर सर्व स्थानी मांडून घेतले असता 70258 ही संख्या तयार झाली. अशा मी इतर आणखी काही संख्या तयार केल्या, त्या तुम्ही अभ्यासा. पण लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येची सुरुवात ही शून्याने होत नाही. म्हणून प्रथम 0 लिहू नका. संख्येच्या इतर कोणत्याही स्थानी 0 लिहा, पण पहिल्या स्थानी 0 लिहू नका. अशा इतर आणखीन बऱ्याच संख्या तयार करता येतील, त्या तुम्ही तयार करा आणि 5 अंकांपासून 5 अंकी किती संख्या तयार करता येतील हे अभ्यासा.